नमस्कार मैत्रिणींनो, विदर्भात केली जाणारी कोरवेची भाजी म्हणजेच कस्तुरी मेथी उन्हाळी वाळवणातला हा एक प्रकार आहे। ताजी मेथी सुकवून तिला असं वर्षभर उपयोगात आणतात। वाळलेल्या मेथीला मी 2 तास अगोदर स्वच्छ धुवून पाण्यामध्ये भिजत ठेवलेलं होतं। ही आता खूप छान भिजलेली आहे। आपण आता याची भाजी करायला घेऊया। तेल तापत ठेवलेलं आहे। यात मोहरी आणि जिऱ्याची फोडणी देऊया। आधी फोडणी तडतडली की त्यामध्ये बारीक चॉप लसूण टाकायचा आणि लसूण थोडं लालसर झालं की हिरवी मिरची चॉप केलेली टाकायची। मेथीला ना मैत्रिणींनो थोडं कांद्याचं प्रमाण जास्त ठेवायचं, तर भाजी खायला चविष्ट वाटते। मी इथे 4 मीडियम साईजचे पण थोडेसे मोठे कांदे चॉप करून घेतलेले आहे आणि तेवढे मी टाकलेले आहे। आणि कांदे छान परतले, सॉफ्ट झाले की नंतर यामध्ये हळद टाकायची। हळद टाकल्यानंतर टोमॅटो टाकायचे। टोमॅटो पण मी इथे 3 ते 4 छान मोठ्या आकाराचे घेतलेले आहे। आणि मग गॅस स्लो करायचा आणि हे टमाटर छान शिजवून घेऊया आपण। टोमॅटो परतले की यामध्ये मीठ पण टाकायचं चवीनुसार आणि नंतर पुन्हा याला छान स्लोवरती शिजवून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये भाजी टाकायची। बघा टोमॅटो आणि कांदे किती छान शिजलेले आहे। असे शिजले की मग यात भाजी टाकायची। पावसाळ्यामध्ये जेव्हा आपल्याला पालेभाज्या बाजारात व्यवस्थित मिळत नाही, त्यावेळेला हे उन्हाळ्यात केलेले वाळवणीचे पदार्थ आपल्याला फार उपयोगात येतात। भाजी व्यवस्थित मिक्स करून घेतली की त्याला थोडं झाकून द्यायचं आणि स्लोवरती 10 ते 15 मिनिट शिजवून घ्यायचा आणि त्यामध्ये पण मध्ये मध्ये झाकण उघडायचं आणि परतत राहायचं भाजीला, नाहीतर ती बुडाशी लागण्याची भीती असते। या स्टेजला तिखट मीठ टेस्ट करून बघायचं आणि जर कमी असेल तर तुम्ही तिथे या स्टेजला ॲड करू शकता। माझ्याकडली मिरची जी मी टाकलेली होती ती जास्त तिखट नव्हती, म्हणून मला थोडं लाल मिरची पावडर टाकावं लागलं। नाही तर तुम्ही नाही टाकलं तरी चालतं। बघा भाजी रेडी झालेली आहे। जेव्हा ही भाजी खाल ना तुम्ही, तर असं वाटणारच नाही तुम्हाला की ही कोरव्याची भाजी आहे। असं वाटेल की बाजारातून आणलेली मेथीची भाजी आहे। अतिशय सुंदर आणि सुगंधित अशी मेथीची भाजी रेडी झालेली आहे। माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। लास्ट एक टिप तुम्हाला ही सांगणार मी की ज्या वेळेला आपण भाजी भिजत टाकतो त्यापेक्षा तुम्ही कुकरमध्ये 1 शिट्टी काढून ही भाजी वाफवू शकता।